लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये वेतनामधल्या अनियमिततेसाठीची एक चौकशी त्या ठिकाणी लावली होती आणि त्यामध्ये तब्बल 2.5 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे आणि त्या प्रकरणी आता लातूर शहरामध्ये त्या ठिकाणी गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासनामध्ये जी कर्मचारी मंडळी कामाला होती त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल झाला आहे। यामध्ये 4 आरोपींना त्या ठिकाणी अटकसुद्धा करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचा तपास करणारे लातूर शहराचे DYSP श्री समीर सिंह साळवी सर आत्ता आपल्यासोबत आहेत। साहेब, एकंदरीत हा नेमका काय घटनाक्रम आहे आणि कशा पद्धतीने हा सगळा घोटाळा उघड झालेला आहे? गेल्या वर्षी 2025 मध्ये पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र श्री शहाजी उमाप सर यांची वार्षिक परीक्षण जे लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाचं झालं, त्यामध्ये त्यांना जे मासिक वेतन मिळत होतं कर्मचाऱ्यांचं, त्यामध्ये काही डिस्क्रिपन्सी आढळून आली। त्या अनुषंगाने त्यांनी चौकशीचे आदेश दिले। त्यावरून लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे सर यांनी DYSP उदगीर श्री गजानन भातलवंडे यांच्याकडे ही चौकशी करण्याविषयीचे आदेश दिलेले होते। गेले 8 ते 10 महिने या अनुषंगाने सर्व चौकशी झाली आणि त्यानुसार लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील तीन लिपिक आणि 1 ग्रेड PSI यांचा यामध्ये गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंध निष्पन्न झाल्याने गजानन भातलवंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनला काल रोजी गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये एकूण 4 आरोपी असून त्यामध्ये वरिष्ठ श्रेणी लिपिक राहुल वागदरे, वरिष्ठ श्रेणी लिपिक ब्रिजकिशोर ठाकूर, कनिष्ठ श्रेणी लिपिक दत्तात्रय क्षीरसागर आणि ग्रेड PSI अजय सूर्यवंशी, वाढवणा पोलीस ठाणे अशा 4 आरोपी करण्यात आलेला आहे। यामध्ये आत्तापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 1 आरोपी राहुल वागदरे हा अद्याप फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे। यामध्ये जो 2,38,00,000चा जो अपहार झालेला आहे त्या अनुषंगाने जाब घेणे सुरू आहेत आणि 3ही आरोपींना 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पुढील तपास आम्ही करत आहोत। आता याच्यामध्ये जी रक्कम आहे ती रक्कम नेमकी किती टप्प्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी ती हस्तगत केलेली आहे, स्वतःच्या अकाउंटला वळवलेली आहे का ते एकाच वेळी त्यांनी सगळं केलेलं आहे? हा जवळपास 2015 ते 2025 या कालावधीतील घोटाळा असून 10 वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या अंतराने फरकाने अशा खोट्या पेस्लिप तयार करून त्या दाखवून त्यानुसार त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या खात्यावर जवळपास 1 कोटीची रक्कम वर्ग केलेली आहे आणि त्या संबंधित ग्रेड PSI जो आरोपी आहेत आपले, त्यांनी त्यापैकी जवळपास 40 लाखाची रक्कम परत राहुल वागदरे यांना ऑन अकाउंट दिल्याचं देखील चौकशीमध्ये निष्पन्न झालेले। त्याच बाबींच्या अनुषंगाने आता गुन्ह्याचा तपास सुरू आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं हा सगळा घोटाळा समोर आलेला आहे त्याच्यामुळं पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे, परंतु त्याचबरोबर पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत त्या ठिकाणी आरोपींना अटक केलेली आहे आणि हा पुढचा जो गुन्हा आहे ह्याचा तपास सुरू आहे, त्याची रिकव्हरीसुद्धा लवकरच केली जाईल असं तपास अधिकारी समीर सिंह साळवी सर यांनी सांगितलेलं आहे। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।